मारत होती ना मला 2 मिनिटं. माझा चेहरा चांगला नाही विषम. चांगला आहे, माझ्यापेक्षा सुंदर आहे. नाही पिंपल आलाय ना ग. कुठे अगं, दिसत नाही. पिंपल. बाई ठाकूर काका सगळे व्हिडिओ बघतात. हा हा म्हटले शिरा बरोबर बनवला नाही शिरा बरोबर नाही बनवला. असं काका म्हणतात. काकाने कधी खाल्लाय शिरा बनवायला? ऐक बॅड कॉम्प्लिमेंट. कधी जायचंय आपल्याला? काय रेडी गाऊन येते? ड्रेस घालायचा आहे पण मी तर अशीच येणार आहे बाबा. हा मग चल ना. मी चांगलाच ड्रेस घातलाय. बरं. मम्मी तू सुट्टीच्या दिवशी नाही अशी सगळी कामं नको काढत जाऊ. मला ऑलरेडी खूप तुझं असंच म्हणते तू. बघा मला सुट्टीच्या दिवशी नेहमी मम्मी सोबत कुठे ना कुठे जायचं असतं. कुठे ना कुठे म्हणजे कुठे तिची एक फ्रेंड मम्मी भाभी कुठे होती ग ती? तिची एक मैत्रीण होती ती छत्तीसगडला होती. ती आज मुंबईला आली म्हणून त्यांनी बोलवलंय. आणि मम्मीचे काही ब्लाउजेस तिने शिवायला टाकलेले ते आणायला जायचंय. आणि हे सगळं काम करायला मला खूप कंटाळा येतो, पण आता काय जावंच लागणार. सो तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. ओके मला नाही ते आतमध्ये असं तोंड आल्यासारखं झालंय किंवा काही हीट बाहेर पडते का काय काय कळत नाही, खूप दुखतंय. असं तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. असं कडकडीत ऊन पडलंय. नक्की पावसाळा आहे का काय मलाच काही समजेना. आम्हाला मगाशी बाहेर जायचं होतं तर मम्मीने तिच्या फ्रेंडला कॉल केला. तिची फ्रेंड बोलली की मी संध्याकाळी घरी येईल, तू संध्याकाळी आहे. सो आता आम्ही असंच टाइमपास करत बसले. पप्पा पण गेलेत, बाहेर गेलेत. आशुतोष पण गेलाय बाहेर. मला तर असं बेकार आळस आला ना, माझ्या डोळ्यांची अशी जळजळ होते. हल्ली हल्ली काय झालं काय माहिती, पीसी समोर बसून की काय ऑफिसमध्ये काय मला काय कळे ना, कंटिन्यू अशी डोळ्यांची जळजळ होते. नक्की झोप होत नाहीये की चष्मा लागलाय, आय डोंट नो एनिथिंग, पण अशी जळजळ होते. आणि आता माझा आउटफिट हा तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पाहिला असेल का. याच्यात मला असं वाटतं की मी लॉंग ब्लॉग नाही घेतलाय असं मला वाटतंय. पण माझं तोंड बघा असं एकदम पफी पफी झालं, सुजलं सुजल्यासारखं. आणि ना मला असं मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की मी सनस्क्रीन लावली, त्याच्यावर जर मी काही लावलं नाही म्हणजे लाईक पावडर वगैरे, तर मग मला असं हे एकदम हेवी 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 आणि चिकट चिकट असं फील होतं. आय डोंट नो व्हाय. तर माझ्या मम्मीची ॲज युजल कामं काय आहेत, नको ते कपडे काढत बसायची बेडरूममधून आणि साफ करायचं. मम्मी परत करायला लागली तेच काम, आवडीचं काम. याच्यातली कपडे याच्यात ठेवायची, याच्यातली कपडे याच्यात ठेवायची, बस. अजून काहीच नाही ना. छंद आहे का तुझा हा? छंद जोपासायचा आहे का तुला? हो ना. काय करत राहते काही, मला तर काही कळत नाही. कधी जायचं आपण तिच्याकडं आता जाऊ आणि काय करायचं नाही खायला? गावात पप्पाला विचारते. पप्पा म्हणलं उद्या उपवास आहे, आज काहीतरी चांगलं करा. संध्याकाळी करू ना. आता पप्पाला विचारायला आळस येऊन येऊन ना असं असं जड झाले, असं बॉडी पूर्ण. असं वाटतंय कुठेतरी जाऊन फिरून यावं. मला तसं वाटतंय. त्यात आम्ही कुठेच नाही गेलो. मी सरळ टेरेसवर जाईल, वॉक करेल आणि बसेल. हे बघा कसं माझे डोळे पण सुजल्यासारखे झाले. आय डोंट नो वाय. मी आता खाते हे पिठलं, भाकरी, पापड, कांदा. येस, मम्मीने केलंय पिठलं भाकरी. मला ना असं खूप काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली होती. मम्मी बोलली मी डाळ भात खाते. मी म्हटलं नको, डाळ भात नको, डाळ भात नेहमीच खातो. मग मी तिला बोलली पिठलं कर, तिने पिठलं केलं. थोडस खारट झालंय. मला खारट लागलं म्हणजे पप्पांना नाही लागणार. जरा उलट आहे, जेव्हा मला खारट लागतं तेव्हा पप्पांना नाही लागत, जेव्हा पप्पांना लागतं तेव्हा मला नाही लागत, असं आहे. पण एक नंबर झालं पिठलं. फुल असं वाटतं गावाला जेवते, म्हणजे गावी गेल्यासारखा फील येतो. एक नंबर. तुम्हाला आवडतं का पिठलं भाकरी? हे मला, तुम्हाला आवडते का पिठलं भाकरी? हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही. तोपर्यंत मी हे खाते पटापट. पप्पा एवढं सगळं भाजीपाला घेऊन आले. विचारा सगळा भाजीपाला घेऊन आले, त्याच्यानंतर ते जेवणार. मला ना खूप गोड खायची क्रेविंग झालेली आणि बाबा तेवढ्यात केळी घेऊन आले. हे बघा, इलायची केळी.
खूप छान लागते त्याची कढी. मी जवळजवळ ना एवढीच भाकर ठेवली, ती भाकर खाल्ली, एवढी राहिले. हम्म. कितीला आला भाजीपाला सगळा? आ केळी कितीची दिली त्याने? 100 लय झाली हो. झाली चांगली ना. मी उद्या आपलं उपवास नाही एकादशी. अजून काही ह्या बेडवरचा पसारा काही साफ झालेला नाहीये. आताच माझं जेवण करून झालंय. मी म्हटलं बेडवर येऊन पडावं, पण तेवढी भांडी आहे तेवढी घासून घेते, कारण परत आता मला आणि मम्मीला बाहेर जायचंय. एवढी भांडी आहेत तर एवढं घासून घ्यावी म्हटलं. काय ग करते आता? म्हटलं, त्या साईडने चांगलं राहील, त्या साईडने खराब झाले पाहिजे. माझा मोबाईल आहे तिथं, तर ही साईड चांगली. हा हेच मी कोणच आले की जा ना पोटात नाही यायचं खराब. हम्म. फायनली सगळं माझं किचन साफ झालंय. एवढी भांडी घासली दिसत नाहीये, पण ती भांडी खूप आहेत. ऐक, आता मला ना काय माहिती, उभं राहून ना माझ्या पायाच्या टाचा का दुखतात. बापरे, आता ह्या बेडवर बसावं तरी कुठे असं झालंय बघा. एवढं पसार आहे, कसं बसणार? ही मम्मी ना नुसती हे कपाट काढ, ते कपाट काढ, इथून हे काढ, इथून ते काढ. नुसते आतल्या कपड्यांचं तिला पडलेलं असतं. इथलं हे तिथलं ते, कपाटात स्वच्छ दिसली पाहिजे. काय करायचं हे सगळं? वरचं रोजचं रोज काम करायचं. मला ना एक तर ना एक दिवस सुट्टी असते, त्याच्यात पण जर घरात घाण पाहिजे ना, माझं असं डोकं फिरतं. ऐक, जाऊ द्या, मी जरा वेळ आता पडते. पडायचं पण कशाला, मम्मी तर बोलेल आता चल माझ्यासोबत ते ब्लाउजेस नीट करायला जायचं. म्हणजे तिने ब्लाऊज शिवायला टाकलेले ते आणायला जायचे. असंच होतं, संडे असाच निघून जातो. आता लगेच उद्या कामाला जायला लागेल. असो, चला आता मी निघाले. खूप दिवसांनी हा मास्क लावला, कारण ना मला परत इथे इथे, एक मिनिट कशी दाखवते मी, इथे इथे थोडंसं पिंपल यायला लागलं असं वाटतंय. मग आता गाडीवर जाताना मास्क लावणं मॅन्डेटरी. काल साक्षासोबत म्हणजे याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघा मी स्कूटीवरून फिरत होती साक्षासोबत. मला तर असं वाटतं त्याच्यामुळे पिंपल आले की काय, काय माहिती. काय आजकाल काही होतंय, मलाच काही कळत नाहीये. असो, मी येते जाऊन मम्मी सोबत. तुम्ही ब्लॉग बघा कंटिन्यू, तुम्हाला कळेल. ओके, मम्मी सोबत आले मी सुहाणीन त्यांच्या सोसायटीमध्ये. तिकडे सुहाणीचं घर आहे आणि इकडे आम्ही चाललोय ते मम्मीच्या ब्लाऊजवालीकडे. त्यांचं घर आहे इथे. ऐक, इतका कंटाळा आलाय ना मला. असं वाटतंय की उगाच सनस्क्रीन लावली सकाळी. माहितीये मला असं वाटलं की लगेच बाहेर जायचं म्हणून मी लावली, पण मग इतका कंटाळा यायला लागला आता खूप जास्त. माझी मम्मी बघून कोणाशी फोनवर बोलते काय माहिती. बापरे, इथे किती चपलांची रांगच लागली. चपलाच चपला इथे, देवा. कंटाळा आला. नाही ग, मम्मी ओपन कर चल. आले आता ह्या काकींच्या घरी मी. मस्तच. अरे काकीने नवीन मशीन घेतली वाटतं. आता ब्लाऊज घेतो इकडून आणि जातो घरी. पटकन निघाले. मम्मी पण यायची अजून, मम्मी येते खाली. आता काय सुहाणीच्या घरी जाता नाही येणार. मला असं वाटलं की माझ्यासोबत सुहाणीच्या घरी जाऊन बसता येईल, पण नाही. आशुतोष आलाय आणि तो खूप बडबड करतोय. तो बोलतोय तुम्ही चावी का नाही ठेवून गेले, मी बाहेरच उभा आहे, बाहेरच बसलोय, हेन तेन. मग आता पटकन निघते. स्कूटी आली तर करते, तोपर्यंत मम्मी आली पाहिजे. मम्मी कधी येते काय माहिती बाबा.
मला बोलली आपलं 5च मिनिटात होईल, हे होईल, ते होईल. कसलं काहीच आवरतच नाही. थांबा, चालूच करते. कसं आहे? काय झालं? काय झालं? वाजत का नाही? तिला हॉर्न मारते मी. कधी यायची काय माहिती. हे बघा, हे मला लय बरं वाटतं. असं डायरेक्ट वरती करायचं. घरात तर एवढा मरणमातीचा पसारा आहे. आली वाटतं मसाला. मी आता हे खाली करते. झालं. चल पटकन. चल बाई. तू चावी तरी ठेवून यायची. ऐक, सो मी जस्ट आले घरी. मम्मी आणि मी आल्या आल्या पहिले फेस वॉश केला. आता जरा बरं वाटतंय. वातावरण पण असं एकदम खूप सुंदर झालंय. हे बघ, मस्त असं येलो येलो झालंय. आता मी चालले टेरेसवर वॉक करायला. तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज. ओके, सगळ्यांना बाय बाय.